सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की चैत्र महिन्यात ज्योतिबाची यात्रा असते आणि ती सुद्धा खूप भव्य असते. तर ज्योतिबाची यात्रा आणि रथोत्सव याचा काही संबंध आहे का? पुराणकथेनुसारही आहे आणि वस्तुस्थितीनुसारही या यात्रेचा आणि रथोत्सवाचा संबंध आहे. ज्या वेळेला कोल्हासुराला 100 वर्षाचं राज्य देऊन आई जगदंबा हिमालयात गेली होती, त्यावेळेला या दैत्यांचं पारिपत्य करण्यासाठी तिनं केदार क्षेत्री जाऊन केदारनाथाला हाक मारली. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नीचा रवांश अर्थात क्रोधांश आणि 12 सूर्याचं तेज याचा एकत्र अवतार म्हणून नाथ केदार अर्थात ज्योतिबा प्रगट झाला. नाथांनी देवीबरोबर या करवीर क्षेत्री आगमन केलं आणि इथल्या दैत्यांचा संहार केला. ह्या क्षेत्रामध्ये दैत्यांचा संहार पूर्ण झाल्यावर देव पुन्हा हिमालयात जायला निघाले. त्यावेळेला साक्षात जगदंबेनं त्यांना अडवलं आणि त्यांचा या सिंहासनावरती राज्याभिषेक केला. दख्खनचा राजा म्हणून विराजमान झालेल्या केदारनाथाचा हा उत्सव म्हणजे सगळ्या भक्तांचा उत्सव. नाथ केदार यमाईच्या भेटीला निघतात, तो हा सोहळा. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं लक्षावधी भाविक वाडी रत्नागिरीवरती येत असतात. अनेक भाविकांचं कुलदैवत हे वाडी रत्नागिरीच्या देव ज्योतिबा बरोबरच करवीर निवासिनी आई अंबाबाई हे त्यांचं कुलदैवत आहे. त्यामुळे आपल्या दोनही कुलदैवतांचं दर्शन घडावं म्हणून या भक्तांची मांदियाळी या करवीर क्षेत्री येत असते. अशा अनेक भक्तांना या देवीचं दर्शनही घडावं, तिच्या वैभवाचंही दर्शन घडावं म्हणून करवीर क्षेत्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा रथोत्सव हा ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी होतो. आणि इतकंच नव्हे तर आणखी या रथोत्सवाच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर कोल्हापूर हे असं गाव आहे जिथं एकमेव गाव असावं की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा रथोत्सव होतो. म्हणजे ज्योतिबा यात्रेला ज्योतिबाची पालखी झाल्यावर दुसऱ्या दिवशी आई अंबाबाईचा रथोत्सव, तिसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांचा रथोत्सव आणि म्हणजे ताराराणी सरकारांचा रथोत्सव, अशा अनेक रथोत्सवांबरोबर या कोल्हापूरचं वैशिष्ट्य या सोहळ्याच्या निमित्तानं उजळून निघतं. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.